तात्या माझ्यावर रागवलंय का? हल्ली तू माझ्याबरोबर पूर्वी सर्व सरळ बोलत सुद्धा नाही. कसं का ग? नंदुताई, तुम्ही विचारलात ना म्हणून झालं. पण तुम्ही ते दिल्लीला मागावून त्यांची थांबलात ते यांना फारसं नाही आवडलं. तुला कोणी सांगितलं? यादीच सांगितलं. अगं मग त्याने खरं मला का नाही विचारलं? कारण मम्मीने त्याला निश्चित बजावलं. तुम्हाला कोणी दुखवायचं नाही, तुम्हाला कोणी काही विचारायचं नाही. का एकदम खिन्न उदास उदास का तू? खरं सांग, माझ्या गळ्याची शपथ आहे तुला? खरंच अगदी व्यवस्थित आहे. बरी आहेस ना तू? हो गो मम्मा, काय नाही सारखं सारखं तुझं विचार. अगं तसं नाही, तू विचारत बसली होतीस ना म्हणून विचार. मम्मा तू इकडे बस, इथे बस माझ्या आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. देशी? हो, पण काय विचारणार आहेस तू? मम्मा, मागे मी जय बरोबर एक दिवस रेडिओ केली, तुला ठाऊक होतं? हो. अगं मग तुम्हाला का नाही विचारलंस त्याबद्दल? अगं काय विचारायचं त्यात? मला तर काही वावगं वाटलं नाही. तू काय बोलतेस तू? अगं मी तुझी मुलगी जय सारख्या एका तरुणाबरोबर एक दिवस राहिले आणि तुला मला विचारावंसं वाटलं रे. मम्मा मी चांगलं केलं असं म्हणायचंय का तुला? चांगलं आणि वाईट. मम्मा मी तुझ्या जागेवर असते तर काय केलं असतं माहितीये? दोन खोबाडे दिले असते आणि जाब विचारला असता. मग तू मला जाब का नाही विचारलं सांग ना. तुझ्यावर माझा तू काही बोलली नाहीस ना तरी मला माहिती. माझ्या हातून काहीच गैर होणार नाही त्याबद्दल तुला विश्वास होता. हो ना? अगं मग तसं बोल ना. खरं सांगू अम्मा, माझ्या हातून काहीच गैर झालेलं नाही. तू विश्वास ठेवशील माझ्यावर? अगं असं का विचारतेस? तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे बाबी. काय झालं ना ते मी तुला सांगते. मग जय म्हणा मला मागणी घातली आणि बाहेर लोक जयबद्दल काय बोलतात ते तुला ठाऊक आहे ना. म्हणून मग मी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एक दिवस त्याच्याबरोबर एका हॉटेलात राहिलं. पण खरं सांगू ना, अगं जयने माझा जरा सुद्धा फायदा घेतला नाही. ती माझ्यावर अतिप्रसंग सुद्धा केला नाही. तुझे विचार काय? तू हो म्हणालीस तर मी त्याला हो म्हणायचं ठरवलं. म्हणजे लग्न करायचं ठरवलंय तुम्ही? हे काय, तू तर ग्रेटच आहेस. नाही तर कशाला हो म्हणायचं? पण पप्पांची संमती नको घ्यायला? अगं त्यांच्याशी बोलून झालंय. त्यांनी सगळं तुझ्यावर सोपवलं. बोल ना. अगं पण त्यांचा विचार काय आहे ह्याचा नको का विचार करायला? अरे त्याच्या घरात आधीच बोलणी झाली. त्यांच्या आई वडील यांची काहीच अडचणी नाही. फक्त येतच असं ते थांबायला तयार नाही. पण मी म्हणते ना तू थोडं थांबावं. अगं पण का? म्हणजे मी काय म्हणते, थोडा विचार करायला हवा. अगं पण माझी पसंत तुला पसंत नाहीये का गं? असं नाहीये ग, पण तरी सुद्धा थोडं थांबावं असं वाटतंय मला. बरं, म्हणजे जयबद्दल तुला खात्री वाटत नाही असंच ना? अगं मम्मा, काय करू म्हणजे तुझी खात्री पटेल? त्याला तुझ्या समोर आणू नका गं. तू बोलशील त्याच्या. अगं जय खरंच चांगला मुलगा आहे गं. खरंच मम्मा. अगं हो, खरंच चांगला मुलगा आहे. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण अजून 1 वर्ष तरी तू थांबावंस. 1 वर्ष? का? अगं वर्षानुवर्ष काय चमत्कार होणार आहे? अगं चमत्कार नाही, म्हणजे मग थोडा विचार करायला बरं ना, म्हणून म्हणते. केवढ्या विश्वासाने आले रे गं मम्मा मी तुझ्याजवळ. आणि तू? अगं मी तुला कुठल्या गोष्टीला कधी नाही म्हटलंय का? पण नंदू आणखी थोडे दिवस थांब. अगं पण का? तू सरळ हो सुद्धा म्हणत नाहीये.
मनात काय चाललंय हे मला कळत नाही का मम्मा? काय सांगू? हे बघ, तुला खूप अपेक्षा होती ग तुझ्याकडून. माझ्याकडून अपेक्षा होती, ठीक आहे. अगं खरंच जय चांगलं आहे. अगं जय चांगला असला तरी माहिती आहे मला. तू भेट त्याला, बोल ना त्याच्याशी. हो मी भेटते, बोलते त्याच्याशी. म्हणजे हो पण तू अशी घाई करू नकोस ना लग्नाची. घाई ते आता. अगं त्याच्या घरातले काही करता येतं, ते आता थांबायला तयार नाही आहेत म्हटलं. हे बघ आता हे आले ना की मग त्यांच्याशी बोलूया. हा अगं पप्पाशी बोलणं झालंय. बोलणं झालंय हा पण मला ती काही म्हणाली नाही. ती बोलती राहिलेत कुठे अजून? पप्पा आले नाहीत का अजून? नाही ते आले ना की मग मी सांगेन त्यांना. हा हे बघ नंदू आलेच. पप्पा नंदू बेटी तू आधी आता वर जा. मी तुझ्या आईशी बोलतो. हे बघ सगळं काही ठीक होईल. काय बोलायचंय तुम्हाला? का? मी बाबुराव पाटलांची आणि माझी भेट झाली. त्यांचं माझं बोलणं सुद्धा झालं. इतर ठिकाणी सुद्धा मी बारीक सारीक चौकशी केली. हे निश्चित तसा काही वाईट मुलगा नाही ग. शिवाय नंदूनं त्याची निवड केली आणि वेळेत त्यांचं लग्न लावून देण्यातच शहाणपणा आहे असं निदान मला तरी वाटतं. पण मी म्हणतीये एवढी घाई कशाला? अहो त्यांच्या लग्नाच्या आड मी येतेय असं म्हणायचंय का तुम्हाला? अहो मी म्हणते अजून एखादं वर्ष आपण थांबूया. पण एवढं का कशासाठी? आश्चर्य आहे. अगं मुलीचं लग्न ठरलं की सर्वात घाई तिच्या आईची जास्त असते. तर तूच नाही हो. अहो मी फक्त एक वर्ष थांबा असं म्हणते. पण का कशासाठी? तर तुला काय झालंय सांग ना, काय झालंय तुला? अगं तुझ्या मनात तरी काय आहे? नंदून जे करू नये ते केलं. त्यावेळी तिला बोलण्यासाठी आम्हाला रोखलंच तू. आता जे केल्यामुळं तिला सुख लाभणार आहे तर तुझी ही अवस्था. किंवा तुला काय म्हणावं ग? काय म्हणावं मी? अहो नंदूच्या सुखाच्या आड मी येईन असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही असं कसं बोलता हो? नंदूला दुःखी करून मी सुखी होईन का? अहो अहो तिला काही झालं तर मी जगू तरी शकेन का? तुम्ही होय? मला वाटलं या आत या.
नंतर काही दुपारी कॉलेजमधून आले. डोकं दुखतं म्हणून झोपले. तुला म्हणते. नको नको, तुला बोलवायची काही गरज नाही. मी मम्मीला भेटायला आलो. मम्मी ना? हो, त्यानेच मला निरोप पाठवला हरिभाऊंच्या बरोबर. हो का? नाही नाही, मला ठाऊक नव्हतं. तुम्ही उभे का? या ना बसा. मी मम्मीला बोलवणार. मम्मी, हो जायचे ना मला. आले आले. हॅलो, तुमचं अभिनंदन हा. अभिनंदन कशाबद्दल? अहो कशाबद्दल म्हणून काय विचारताय? अहो तुमचा दिल्लीचा विक्रम कळला आम्हाला. दिल्लीचा विक्रम माझा? अहो तुम्ही मॅचेस मध्ये ट्रिपल क्राऊन मिळवलात ना. हा, ट्रिपल क्राऊन आहे. तुम्हाला काय वाटलं? नाही नाही, काय नाही. थँक्स. नंदूला काय झालंय? डोकं कशाला दुखतंय तिचं? हो काही विशेष नाही. काल ना मंगळागौरीचा कार्यक्रम होता. रात्रभर जागरण झालं म्हणून दुःखाचा स्वाभ होता. मी मम्मीला बोलवणार ना. मम्मी हो आले. हे बघ, गॅसवर उडत नाही ठेवली आहे, इकडे जरा लक्ष. हो का? तुम्हाला इकडे येण्याची परिस्थिती याबद्दल? छे छे, त्यात तसदी कसली? तुम्ही बोलावलं नसतं तरी देखील मी तुम्हाला भेटायला येणारच होतो. हो. काही गोष्टी थोड्या स्पष्टपणाने बोलायच्या ठरवल्या. दिल्लीला आम्ही राहिलो होतो त्याबद्दल? हो. त्याबद्दल काही नाही, पण लग्नाबद्दल? हो माझ्याबद्दल? नाही. माझ्याबद्दल तुमचा गैरसमज झालाय म्हणून. माझ्याबद्दल तुमच्या कानावर आलेल्या एकूण एक गोष्टी खोट्या आहेत. नंदूला मी कसं सगळं... त्याबद्दल मी बोलत नाही. अहो मी प्रत्यक्ष अनुभवावरून खरं काय आणि खोटं काय हे ठरवते. अफवांवर मी मुळीच लक्ष देते. मला जे सांगायचं आहे तसं नाही मग. तुम्ही वडील भावाच्या नादाला मी थोडा उन्हाळपणा केलाय नाही असं मी म्हणू शकणार नाही. पण नंदू माझ्या आयुष्यात आल्यापासून... तुम्ही कसे आहात किंवा कसे होता याबद्दल मला काहीही घेणं देणं नाही. आणि तुम्ही आमच्या नंदूला आवडलाय म्हणजे आम्हाला आवडण्यासारखे आहात ना. असं म्हणू नका मम्मी. मला फक्त नंदूच हवी आहे असं नाही. तिची जीवाभावाची सगळी माणसं देखील हवी. मला आपलं असं घरं व्हायला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण या घडीला हा सगळा वेडेपणा थांबला पाहिजे. वेडेपणा? हो, वेडेपणा. निव्वळ वेडेपणा. तुम्ही हा फक्त वेडेपणाच म्हणता? हो, निव्वळ वेडेपणा मानते. आम्ही काय वेड्यासारखं वागलो नाही मम्मी. वागण्यात थोडंफार चुकलं असेल पण... हे बघा काय म्हणाल नाही. बघा मम्मी, आमच्या वागण्यात थोडंफार चुकलं असेल पण आम्ही काय वेड्यासारखं वागलो का? तसं नाही. मी तुम्हाला कसं सांगू म्हणजे तुम्हाला कळेल. सगळं कठीणच होऊन बसले तरी देखील मी तुम्हाला सांगते. मी प्रयत्न करून बघते. तुम्ही सांगताय की ह्या घरात मला राहायचं आणि मी तुम्हाला सांगते की हे घर कोसळणार आहे. मग तुम्ही काय करा? मम्मी, तुम्ही काय बोलता ते मला समजलं नाही समजलं ना? नाही समजलं ना? मी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करून बघते. तुम्ही म्हणताय की मला आज जहाज पर्यटनाला जायचं आणि मी तुम्हाला सांगते की त्या जहाजाचा तळ फुटलाय. मग तुम्ही काय करा? काय कराल तुम्ही? डॉक्टर, काही ना कळलं तुम्हाला? डॉक्टर, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. काय झालं? काय झालं? अहो नंदूला आणि यांना लग्न करायचंय. तिच्या आणि त्यांच्या घरातून यांच्या लग्नाला संमती आहे. त्या दोघांच्या घरातून लग्नाची घाई चालली आहे. फक्त मीच या सगळ्यांची इच्छा आहे. मला या लोकांचं मन उमगत नाहीये. प्रेमिकांचं मन उमगत नाहीये. यांच्या इच्छा कळत नाहीये. कारण डॉक्टर मला बोलता येत नाहीये. मी आंधळी पहिली मोठी झाली आहे डॉक्टर. हो मुक्ताबाई, प्लीज सॉल्ट. तुम्हाला सोबत नाही. हो, तुमचा कोण सोबत नाही. तुम्ही आधी आज डॉक्टर, तुम्ही आधी आज ते केसींची ते काही बोलायचं ते मी बोलणार. आज जा, पण डॉक्टर आज जावं थोडा.
काढ. काय अरे सिगारेटचं बाकी. मी मग मी काय करतोय? अरे तू सिगारेट ओढतोस हे मला माहित आहे. काढ 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 लवकर, नाहीतर सरती जाईल ना तुझी मी. हो दिवसाला किती पाकिट लागतात? काही फार नाही, फक्त एक. गाडवा अख्खा पाकिट ओढतोस? अरे धूम्रपानामुळे घशाचे हृदयाचे विकार होतात हे तुला समजत नाही? हो ठाऊक आहे, आजपासून सोडतो. हे सोडू नकोस. कमी हो कमी हो. हो हो एकदम कमीच करून टाकतो. वाटल्यास आता ओढला. नको नको. दॅट्स बेटर. ओढतो म्हणाला असतास ना तर टाळका सांगावं असतं तुझा. याची कल्पना होतीच मला. जयसिंग, अरे जयसिंग तू फार लुच्चा झालाय, लुच्चा झाला. का काय झालं? रे शहाजोगपणे एका सभ्य गृहस्थाच्या घरावर दरोडा घालून आम्हाला विचारतोस काय झालं म्हणून. ही पोरगी तू केव्हा गटवलीस? गटवलीस? शी शी शी. काय हे शब्द तुकडा? अरे तेच ते रे तुमचं काय प्रेम बिम काय म्हणतात ना ते. पण ती कडक लक्ष्मी सहजासहजी तुझ्या हाताला लागेल असं वाटतं नव्हतं. हो सहजासहजी पहा तळून भाजून शिजवून काढून मगच तिने मला होकार दिलाय, आणि तोही अजून पक्का नव्हे, तात्पुरता. अरे तात्पुरता म्हणजे? म्हणजे पप्पा हो म्हणाले आणि मम्मी नाही म्हणाली. नाही तर डॉक्टर हे जर तर ते पर्वत ओलांडता ओलांडता एकदाचा संन्यास घेऊन मोकळं व्हावं असं वाटायला लागलंय. इतका जीव तुझा दडलाय तिच्यावर? तुमच्या घरात मी कोणकोणत्या वादळांना तोंड दिलंय हे काय तुमच्यापर्यंत आलं नाही? माझी खात्री आहे डॉक्टर, तुम्हाला सगळं सगळं काही ठाऊक आहे. तेच बेटा, मला सगळं सगळं माहित. पण तो किती खोल पाण्यात बुडाला आहेस याचा मला अंदाज लागत होता. शिवाय एवढ्या लवकर तुम्ही लग्नाचा घाट घालाल असाही मला वाटलं. माझ्या आई वडिलांचा आग्रह आहे तसा. पण डॉक्टर जर मम्मींचा हट्टच असेल तर नंदूसाठी 1 वर्षच का, अवघं आयुष्य देखील मी. सिली, अरे त्यात काय अर्थ आहे? हे बघ, तुला भ्रमात ठेवणं मला योग्य वाटत. नंदूचं तुझं लग्न होणं शक्य नाही. पण का? मम्मींचा एवढा कडवा विरोध आहे का? विरोध मम्मीचा नाही, तुझ्या आणि तुझ्या दोघांच्या दुर्भाग्य. डॉक्टर तुम्ही काय बोलता ते मला समजलं नाही. सांगतोय. मला जास्त बोलताय ना आणि प्रश्न विचारलेले मला चालला. मग तू पहाड थोड्या दिवसाची सोबती 8 वर्ष 6 वेळे काय? कॅन्सर. म्हणजे मागाचं ऑपरेशन झालं तिचं? त्यावेळी प्रायमरी आलो म्हणून तिला डीप एक्सरे ट्रीटमेंट द्यावी. त्याच वेळी तिला मूळ होण्याची शक्यता असेल. आता सेकंडरी केव्हा कुठे डेव्हलप होईल हे सांगता येणार. तेव्हा तेव्हा लग्न करणं हे शक्यच नाही. पाहू तोंडाला कुठं घालायचं, कुठं काही केव्हाही काही बोलायचं. आणि टेक युअर स्पिरिट. अरे सिगारेट काय ओढलाय? अरे जयसिंग पुरुषासारखा पुरुष तू. नंदीच्या आईचा विचार कर, केवढ्या धीराची. अरे सारं ब्रह्मांडच असतं.
डोळे पुस. तुझी मुद्रा असते कुणी येण्याच्या आधी तुझे डोळे पुस. मुद्रा असते. अरे जय जय काय झालं का नंदू? काय झालं नंदू? नंदू अगं का ओरडतेस? तुझं डोकं दुखायचं थांबलंय का? काय? मी झोपून सुटल्यापासून ना मला एका जागेत दोन दोन दिसायला लागले. एकाच्या जागी दोन दोन? दोन दोन मम्मा, दोन दोन डॉक्टर, 40 सुद्धा दोन दोन. हे बघ हे बघ हे बघ शांत हो. शांत हो आधी. थांब एक. अगं, ही सेकंडरीची सुरुवात तर नसेल? शंका कुशंका काढण्याची वेळ. मुक्ताबाई, मुक्ताबाई तुमच्या आता खऱ्या कसोटीची या ठिकाणी. नंदू बेटा, नंदू बेटा, तुझे मला डोळ्यात पावले. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या सुद्धा दोन दोन. काय आहे एवढा उशीर? लागलीच निघायचंय ना की नाही थोडा अवकाश आहे. समारंभ संपला हो आणि पेपर रीडिंग सकाळी तुम्ही संपत आला असेल आता. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. तशी काही आवश्यकता नव्हती. प्रिन्सिपल म्हणाले तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे आणि तुमचा चेहरा असा का दिसतोय? तुमची तब्येत ठीक नाहीये का? छे मी एकदम उत्तम आहे. नंदू कुठे आहे? नंदुताई पप्पांसोबत फिरायला गेले. चालत? मग चालत जाण्यात तर त्यांची अजून सुट्टीच झाली नाहीये. पप्पा त्यांना गाडीतून घेऊन गेले. हेमा मला सांग, तू दवाखान्यात खूप वर्ष नर्स म्हणून काम केलंयस. तुला एवढा अंदाज आला असला पाहिजे नंदूच्या डोळ्यांना काय झालं असेल. ते एवढंच ना. अहो कधी कधी ना नर्सवर टेन्शन आलं म्हणजे ते डॉक्टर देसाई असं म्हणत होते ते की मला ठाऊक आहे ग. तुझा अंदाज काय आहे? माझा कसला आला अंदाज? आणि मम्मी असताना मला तशी काही गरज नाही भासली का? म्हणजे तुम्हाला काही कळलंय का? छे काही नाही. तू एक काम कर, दवाखान्यात जा आणि मम्मीला पाठवून दे. मला तुला बोलायचं आहे तिच्याशी. मम्मीला हो तसं नव्हे. सध्या दवाखान्यात पेशंटची भरपूर गर्दी असते ना. शिवाय मम्मीची तब्येत देखील ठीक नाहीये. हेमा, आता तरी तू माझी उचत घालू नकोस. प्लीज त्याला पाठवून दे. पाठवून देऊ. हो. मी नको येऊ. नको. तुम्हाला तुला माहित आहे मी तुझ्यापासून काही लपवून देऊ शकत नाही. पण आता नाही. मला आधी मम्मीशी बोललं पाहिजे. संध्याकाळच्या मेजवानीचं तरी सायन्स असोसिएशनचं गॅदरिंग म्हणजे माझं डिपार्टमेंट. जायला तर हवं. त्यातून डॉक्टर गिरवाणीसारखे प्रमुख पाहून मी बघतो. मम्मीला पाठवून दे. हॅलो, मी प्रोफेसर राजीव मुगावकर बोलतोय. पेपर डिझाईन कार्यक्रम पार पडला.
अच्छा, गुड गुड. हो, माझं काय ते सगळं आपल्या मुला मुलींनीच केलंय. हो हो, तेच आहे. नाही नाही नाही, डॉक्टर गिरोजींना एम्बॅसी वाटून होतं ते काय बोललेच नाहीत पण. हो, अच्छा, ठीक आहे. हो ठीक आहे, हे माही येते. ओके बाय. राजू, डॉक्टर गिरवाणीने काय सांगितलं तुला? जे सत्य इतके दिवस तू माझ्यापासून लपून ठेवलं होतंस ना, तेच. मम्मी, तू हे चांगलं नाही केलंस. मी आणखीन काय करायला हवं होतं राजू? तू मला का नाही सांगितलंस? मी यांना देखील काहीही सुगावा लागू केलेला नाही. पप्पांच्या मध्ये ठीक आहे, त्यांना हा दशा सोसवणार नाही, पण मी सगळा धडधकट आहे. तू मला विश्वासात का नाही घेतलास मम्मी? अरे अरे तुला कशी विश्वासात घेणार होती? अरे तू आता कुठे या तोडमोडीतून सुधारतोयस? आता कुठे नवीन लग्न झालंय तुझं? सुखाचा घास सुद्धा तुझ्या घशाखाली नाही उतरलेला. आणि आणि हे सगळं सांगून मी त्याचा विरस करायला हवा होता. राजू राजू अरे अरे हे सगळं सांगून मी तुझ्या काही असो, माझं लग्न, माझं सुख, आग लागू त्या सुखाला. अरे असं कसं म्हणतोयस राजा? आग लागून कशी चालेल राजू? अरे मी आई आहे तुझी, साता जन्मीची वैरी नाही. मम्मी, अगं पण तुला सगळं एकट्याने सोसावं लागलं हे. नाही रे वेगळं. अरे आईला सोसावंच लागतं आपल्या मुलांसाठी, तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी. पण मम्मी, मी तुला मूर्खासारखं काय काय बोललो हे आठवलं तरी मला माझी शरम वाटते. अगं एवढा मठ्ठ मी कसा झालो हे माझं मलाच कळत नाहीये. राजू ये इथे बैस इथे. तसं नाहीये. तसंच आहे मम्मी, अगदी तसंच आहे. एरवी नंदू जयसिंगपूर हॉटेलमध्ये एकटी राहिली. आम्ही सगळ्यांनी एवढी आदरापट केली, एवढा त्रागा केला, पण तू तू गप्प होतीस. तोंड मिटून तू गप्प होतीस, रडलीस, पण एका शब्दाने काही बोलली नाहीस. जे बोललीस त्याचा अर्थ आम्हाला पुन्हाच कळला नाही. पुन्हाच कळला नसला तरी मला तो नक्की कळायला हवा होता. मी नुसता मठ्ठ नाही, माझ्या सुखासाठी स्वार्थी आणि निष्ठूर झालो होतो. मम्मी मम्मी मी नंदूशी पण खूप वाईट वागलो होतो. राजू राजू शांत हो. अरे तू पुरुष आहेस, असं बायकांसारखं रडून नाही चालणार. मम्मी, नंदू मला हवी आहे. मम्मी, नंदू अरे मला हवी आहे. अरे नंदू कुणाला नकोय? आपल्या सगळ्यांनाच हवी आहे आपली नंदू. हे बघ, मी तुला एकच सांगते, तू ऐकणार आहेस का माझं? हो, सांग मी ऐकतोय. हा? काय म्हणालास तू? मम्मी, तू काहीतरी मला सांगणार होतीस. मी मी काय बोलत होते? हे बघ, हे हल्ली असं होतं आणि मी अशी विसरली ना की पॅलेंटी म्हणून नंदू माझ्याकडून 100 रुपये घेते. पण मम्मी, राजू मी तुला म्हणत होते त्यावेळी तुमचा त्याच्यात काहीही दोष नाही. तुमचं आणि त्यांचं वागण्यात काहीही गैर नव्हतं. तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे फक्त मला एकटीलाच माहिती. त्या निष्पाप गरीब मुलीला दैवाने फार जबर शासन दिलंय राजू, अगदी आकार. मम्मा, मला अगदी खरं सांग, नंदूला ब्रेन ट्यूमर, हो मॅलिग्नंट सेकंडरी. बघ मम्मी, नंदूला आपण हॉस्पिटलला जाऊया. बघा तिथे माझ्या वतीच्या प्रख्यात सर्जन आहे. तू म्हणशील तर आपण तिला. हा एक आणखी खेळ. अरे या जगात कुठेही विखंडा त्याच्यावर इलाज असताना तर मी माझा जीव गहाण टाकून तिला नसतं का नेलं? अरे वेड्या, अरे कितीही रडलास तरी दैवाला पाजा फुटणार नाहीये. आधी डोळे पुस.
झोपण्याची? नाही, तिला आणि त्यांना याबद्दल काही माहिती नाही. आणि हे बघ, तुला देखील माझ्यासारखंच आता पोरगं हसत मुखाने राहिलं पाहिजे. हे बघ, आपले जे भोग असतात ना ते टाळता येत नाही, ते आपल्यालाच बघायला पाहिजे. त्यात मुलांना जबाबदारी धरता येत नाही, ते ज्याचे त्यालाच बघायला पाहिजे. मम्मी, तू सांग मी काय करू? तुझ्यासाठी मी काय करू? सांगू? सांग. ऐकशील? डोळ्यातलं पाणी काढायचं नाही, अगदी निर्धाराने, कायमच. आणि तिच्याशी चांगला वागायला लाग. अरे भाऊ, काय हो? एक विचारायचं होतं. काय ते? आपल्या नंदुताईंना शनीची पीडा आहे. हो. मी गेले 21 दिवस शनी हात नाही वापरला. बर. तिची पीडा जावी म्हणून. एवढंच? तिला फक्त शनीला तेल व्हायला. अहो, हे काय विचारणं झालं? मी घेऊन येईन तिला. हा, बर. मी तयारी करतो. हो. मम्मी, हे काय आहे? आपला भोजनपणावर तुझा विश्वास आहे? राजू, अरे सगळी शास्त्र ज्यावेळी फसतात ना त्यावेळी हे दैवी खेळच चमत्कारिक होतात. बिचारा गंगाराम देखील तिला सोमेश्वराचा अंगारा आणून लावतो रोज. काय गा? हे बघ नंदू आली. तू डोळे पुसून खाली. आपलं दुःख दाखवायचं नाही तिला. काय गा? काय तुला? काय तुला हसायला? काय झालं काय? काय मज्जा नाही आणि पिज्जा नाही. वर काय काय सांगत राहतो. तुम्ही आता काही बोलायचं नाही. अगं मम्मा, आम्ही पार्क मध्ये जाऊन बसलो. बर. पप्पा गेले भेळपुरी आणायला. हो, त्याच्यासाठी ना मी फक्त थम्सअप प्यालो बस. तुम्ही आता काही बोलायचं नाही म्हणून सांगितलं ना, तर पप्पा आजूबाजूच्या लोकांना काय सांगतात माहितीये काय? खाओ खाओ, हे भेळपुरी विलक्षण खमंग आहे. हे बटाटा वडा तर बहुत खूबसूरत आहे. अरे मग तुम्ही सगळे खाल्लं तरी काय? सांगा, भेळपुरी कशी होती सांगा. अगं मी बटाटे वडा म्हणालो. तिखट होते ते फार तिखट होते ते. हा. आणि पॅटीस तर त्याच्यापेक्षाही तिखट. हो. मग काय पुरत. अगं सगळ्याचं पाणी कुणाला नको म्हटलंच नाही. हो. हा, सगळे फेरीवाल्यांचं ना पुरतं फोडशा पाडला पप्पाने. जे असेल ते आणा, त्याने सांगतात जे असेल ते आणा. खबर का काहीतरी स्वेटासारखं काय बोलत राहिली. ही नका करते माझ्या बरोबर. त्या भिकारी मुलाला काय हवं असेल ते द्या असं कोणी फरमावलं होतं मला सांग. पण त्या भिकारी मुलाला हा. त्याच्या नावावर तुम्ही तुमचं वनभोजन उरकलं. 7 वाजायला आले. पक्षकार माझी वाट पाहते. हा? हो. काय कर? लवकर या घरी. हो. हो. पप्पा पळाले ना, वाटलंच मला. कशी आहेस का नंदू? छान आहे ती. हो ना. नंदुताई, हा, हेमा, हेमा आली बघ. अगं ये ना. ए, साडी कोणती घातलीस ग? ए, ही मी आणलेली सिफॉनची साडी ना मम्मा. हो हो हो. ए, आणि कानात काय घातलीस बघू? शी, ते भंकस पुड्या काढून टाक आधी. अहो पण ह्या पुढे फारशा काही बोलू नकोस. तू आधी त्या पुढे काढून टाक. अगं दादा बरोबर तू आता पार्टीला जाणार आहेस ना. मम्मा, त्याच्या हिऱ्याची इयरिंग्स आहेत ना, तर ते बघू मला. हे बघ आतमध्ये कपाटात ठेवले आहेत ते घे. नको नंदुताई, अगं, तू जातेस की मी जाऊ? पप्पा तुम्हाला लवकर जा. त्याची काही जरूर नाही आहे बा. आपण गंगा जात नाही आहोत. काय? हो. काय बोलतोयस तू? पार्टीला जायलाच हवं राजू.
मी आज या नंदी बैलाबरोबर जब्बूचा डाव मांडण्याचं ठरवलंय. असला तसला नाही बरं का, गड्डा जब्बू. वा वा जब्बूराव, आज फार लाडात आलात हो. माझ्या बरोबर लकडीचे डाव खेळायचंय का? लपडचे काय त्यात, आपला कारभार सगळा खुल्ला. अरे पण बाबा, पत्ते खेळायला पत्ते आधी डोळ्याने दिसावे तर लागतात ना. आय एम सॉरी नंदूया. हा, माझे एकदा डोळे येऊ दे, मग तुला दाखवू दे कोण नंदी आणि कोण बैल. पत्ते सोड ना, तू दुसरं काहीतरी बोल. अरे मला खेळता येण्यासारखा एकच डाव उरला या जगात. ए मिस्टर, ते खेळ बी जाऊ दे, तू आधी इकडे बघू. अरे तुला आता पालखीला जायचंय ना? अरे दुपारपासून हेमा नट्टापट्टा करून बसली, जा तिला घेऊन जा आधी. मम्मी, हा? नंदूच्या हातावर एक काळसर डाग कसले ग? ते मी सांगते मम्मा. अरे माझ्यावर चेटूक केलंय तुझ्या स्वीडन मधल्या सासून. बस सावध कुठली. अरे काही नाही रे. डॉक्टर दुभाषी गोळ्या दिल्यात ना, त्याचा परिणाम झालेला नसतो. इंजेक्शन घेतलं ना की निघून जात. नंदुताई, बरं घातले तिने. ये बघू इकडे. वा छान. ए मम्मा, आपल्या हेमाला खूप शोभून दिसत असते ना? छान दिसतंय. ए हेमा, आता ह्या पुढे तूच घालायचा हो. बक्षीस काहीतरीच काय. बक्षीस बिक्षीस काही नाही. एक भाऊबीजेला मला दुसरे घेऊन दे म्हणजे झालं. पण भाऊजीचे ना अजून अवकाश आहे ना तू. चला आता पळा तुम्ही. जा निघा आणि या लवकर परत. ओके नंदी, बाय बाय. बाय. काय काय खेळ केलं तू? मम्मा, त्या कुठे कुठे आल्यात ते बघत होते. अगं तसे काही फार नाही आहेत. मी आणलंय ते क्रीम लावलं ना की मग जाती. मम्मा, अगं तोंडावर आलेत का ग? नाही ग नंदू, अजिबात आलेले नाहीये. अगं आले तर येऊ दे. हा, हे अशी तोंडावर जा, हे केस दान, डोळा तिरळवणं. मम्मा, माझं ध्यान एकदम चमत्कारिक दिसत असेल ना? नंदू मी तुला सांगते, तुझे डाग जातील. आणि हे बघ, मी तुला ते क्रीम आणलंय ना ते लाव, म्हणजे मग केस सुद्धा करणार नाही. हा असलीस ग. मम्मा, तुला काय वाटलं? मला काय झालंय मला ठाऊक नाहीये. म्हणजे अगं मम्मा, मी तुझीच मुलगी आहे, एका डॉक्टरनेची. मी आलेच. हा मम्मा, तू कुठेही जायचं नाही. मला माहिती, तू आता बाथरूम मध्ये जाणार आणि मनसोक्त रडणार. अगं रडण्यासारखं तुला एकच जागा शिल्लक आहे. मम्मा, तू इथे माझ्या बाजूला बसतो आणि मी काय सांगते ना ते. मम्मा, आज ना, आज तू माझी मुलगी. इथं माझ्या खांद्यावर डोकं ठेव. मी काय सांगते ना ते नीट आहे. मम्मा, अगं मला मरणाचं अजिबात भय वाटत नाही. अगं मॅच खेळताना नाही का आपण आउट होऊ, पण स्पिरिट जाऊ द्यायचं नाही. मी ठरवलंय अगदी शेवटपर्यंत आनंदाने जगायचं. पण पण तुम्ही कोणी डोळ्यातून पाणी काढायचं नाही. अगं तुम्ही कोणी म्हणजे काय, फक्त तू. मला माहितीये, अगं बाकी कोणाला काही माहिती नाही. पप्पाला यातलं काही कळू देऊ नकोस. हे बघ मम्मा, आता ह्यापुढे तू मला जसं सांगशील ना तशी मी वागेन. तू मला म्हणालीस टाटा मेमोरियल मध्ये चल, मी तिथे शनीच्या मंदिरात चल म्हणालीस तर तिथं सुद्धा येईल. जे जे केलं मी तुला बरं वाटेल ना ते ते मी सगळं करेन. पण पण तू रडू नकोस ग बाई. मला मला वचन दे बघू. दे ना मम्मा. दॅट्स लाईक गुड गर्ल. मम्मा, तुला नाही गंमत सांगते. अगं काल ना मला
मेडिकलला जायचंय ना, मग मला 5-6 वर्ष तरी लग्न करता यायचं नाही. तेव्हा तू बाबा एक चांगली मुलगी बघ आणि लवकर लग्न करून मोकळा हो. तर जय मला कसं म्हणतो, हो अच्चूबाई उद्यापासून मुली शोधायला लागतो मग. मम्मा तुला गंमत माहितीये का, तू मला काय झालं हे जयला माहितीये आणि जयला माहितीये हे मला ठाऊक आहे. अगं निव्वळ फसवा फसवी. पण खरं सांगू मम्मा, या फसवण्यात सुद्धा ना सोसण्याचं एक वेगळंच फळ असतं बघ. हे बघ अगं चेअरिंग झाली असेल की हरणारी मॅच सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अगदी जिद्दीने खेळता येते. मम्मा आता आता तू पुन्हा माझी आई हो. मी काय सांगते ते, मला मरणाचं अजिबात भीती वाटत नाही गं. अगं वेदना तुम्ही किती सहन करू, रोज सुद्धा काढणार नाही. पुढे याचे केस झालं, डोळ्यात निळा होणार, हाता पायावर चिरतात. ही विद्रुपता मला मला नाही सहन होत गं मम्मा, नाही सहन होत. ते पूर्णच मला मम्मा. तू हे बघ, तू आज चल. तू खूप थकली आहेस ना, तुला आराम करायला ये ये बाई. बेटा कशी आहेस? छान आहे की. अहो कुणी डोळे दिले ना तर आता मॅच सुद्धा खेळलं जाईल. डॉक्टर तुम्ही तर ऐकलीस का, मी नंदूला वरती सोडली, तिला आराम करायला. चल, सावकाश. डॉक्टर आजचा दिवस तुम्ही माझा दवाखाना सांभाळा. फक्त आजचा दिवस. संभाल नाही, नंदूला तिच्या आईची गरज आहे. संभाल, त्यासाठी एवढी विनंती. आजो नंदू कशी आहे? नंदू ठीक आहे, पण तिचं दुखणं कळलंय. सांगते का नुकाबाई? हो, फार धीराने घेतलंय तुम्ही हे सगळं. डॉक्टर नंदूचं ऑपरेशन करायचं ठरवलंय. मुक्ताबाई, तुम्ही डॉक्टर गिडवाणीला सांगून. मुक्ताबाई तुम्ही वेडा आहात का? हो, मेंदूवरच्या शस्त्रक्रियेत हजारातला एखादा रोगी बरा होता. मग ती नंदूही असेल. आणि नसेल नसली तर नसू दे, पण हा धोका पत्करायचा ठरवलाय. डॉक्टर मी खरंच सांगते, तुम्ही डॉक्टर गिडवाणीला विचारून ऑपरेशनची तारीख निश्चित करा. ऑपरेशन करण्यापूर्वी देवदत्ताला त्याची कल्पना द्यावी. हो, ती वेळ येईल ना तेव्हा मी त्याला देईन. पण डॉक्टर नंदू बद्दल तुमच्या मनात जरा जरी दया माया असेल ना तर तुम्ही गिडवाणीला भेटून ऑपरेशनची तारीख निश्चित करा. मी बघाच बंद करते.
कामं कर. तू हाऊस म्हणून आहे, त्यामुळे एवढी काही गैरसोय होणार नाही. केव्हा निघत ठरलंय? पप्पा आले की लगेच निघायचं. मम्मी दवाखान्यात गेल्यात ना, आणि दुपारपासून नंदुताईंकडे खूप मित्रमैत्रिणी जमल्या होत्या. आता फक्त जयश्रीराव बसते. नंदू कशी आहे ग? काही विचारू नका. मित्रमैत्रिणी आल्यापासून सारखं हसणं खिदळणं चालू आहे. डोकं तिथं फार दुखत असेल नाही? हा बेटर. कुठून या बाईनं स्वप्नाचं बळ पैदा केलंय, देवच आहे. तुम्ही नंदुताईंच्या स्वप्नाबद्दल बोलताय, पण मी तर मम्मींचं स्वप्न पाहत. मम्मी कोणकोणत्या दिव्यातून गेल्यात ना, ते फक्त मी पाहिलं. मला खरं सांगते, तुम्ही त्या दिवशी ताट ताट तोडून बोलला, पण माझा जीव मात्र. त्याचा अर्थ हेमा, तुला नंदूच्या दुखण्याचं माहित होतं आधीपासून? मग तू मला का नाही सांगितलंस? असल्या गोष्टी बोलणं सोपं का असते, पण बोलायचा निर्धार जरी केला ना, तरी एक एक शब्द ओठावर येऊन लटपटतो. अगं पण जीभ पांगळी पडते. जीवभावाच्या माणसापाशी तरी बोलायचं. जीवाभावाचा माणूसच साता समुद्र पार होतो. तूही आतल्या नाही, मम्मींचं सोचणं पाहत होती. मी काय म्हणतोय, मम्मीने पप्पाने सांगितलं याच्याबद्दल? नसावं असं वाटतं का? पप्पांना या गोष्टीचा वास लागला असं वाटतंय. कशावरून सांगताय? म्हणजे तुम्हाला काही बोलले का ते? ते बोलले असं म्हणजे सारखं मला विचारत होते, ऑपरेशन कसलं आहे, कितपत सिरियस आहे. मग तुम्ही काही सांगितलं का त्यांना? छे नाही, थोडी ऍक्टिंग करायला मी शिकलोय आता. हेमा, हा? हेमा, झाली का ना सगळी तयारी? हो झाली ना. हे बघ, तू राजूला घेऊन तिथे जा. तुम्ही सगळेजण तिथेच थांबा. माझा दवाखाना बंद झाला ना की मी येतेच येते. तू सगळी तयारी केलीस? हो सगळं सांगून ठेवलंयस का त्यांना? हो, बर सगळी तयारी आहे, फक्त आपण त्याची कुठे आहे. बर. हे पहा, हे परतले की लगेच आपण इथून निघायचं. हा, आणि हे बघ, माझा दवाखाना बंद केला की पुन्हा तिथे येणार. मग तुम्ही सगळेजण माघारी आलात तरी चालतं. मी दुभाषीला फोन करतो. हॅलो, डॉक्टर दुभाषी आहेत का? हो हो. हे बघ, इलेक्ट्रिकची शेगडी आणि थर्मास बरोबर घे. हॅलो डॉक्टर, मी बोलतेय. हो मिसेस मुरगावकर, झाली का तुझी निघायची तयारी? हो, राजू भेटून सगळं करून आलाय. हो, तो गाडी घेऊन येणार आहे तुम्हाला न्यायला. हे बघ, हे येतील आता. मी चहा ठेवते. बर. हॅलो, मी राजूला पाठवते तुम्हाला आणायला. हो डॉक्टर दुभाषीने घेऊन यायचंय हो. आता. बर. अहो, कशी आहे तुमची तब्येत? माझी मला काय झालं? छान आहे. तसं नाही. हेमा आता चहा ठेवायला गेली. हा, त्याचा आवाज आपल्याला. हो. मग चहा बरोबर काही आणायला सांगू का? काय? काय? हो. आणि कोणी विचारलं? तू हो. अहो मीच विचारते. पूर्वी कोण विचारत होतं? पूर्वी म्हणजे फार प्राचीन काळी ग, फार प्राचीन काळी. आता असलं काही ऐकायची कानाची सवय सुटली आहे माझी. हे बघा, 5 वेळा पुढे झाला. आपल्याला यायला उशीर होईल ना, म्हणून मी सांगते तुम्हाला. तू खाणार आहेस माझ्या बरोबर? नाही, माझा उपवास आहे. मग माझा सुद्धा तेवढं पुन्हा आपल्या पत्नी. असं काय बोलताय? आपल्याला परतायला उशीर होईल ना, म्हणून सांगते. काय करणार आहे? हे बघ, तू विचारलंस ना, यात सगळं काही
भरून आलं अगदी पुरेपूर. काहीतरी ना तुमची सगळं बोलणं. बघा मी काय म्हणते, आपल्याला आता दवाखान्यात जायला लागेल. हो चहाच्या गावात बाळा. घ्या. हेमा, आता सगळी तयारी झाली आहे ना? आणि तिला पांघरायला काही घेतलंयस का गं? तुमची शाल घेऊ? शाल नको, माझं जुनं पातळ असेल ना ते घे, म्हणजे बयाबाईला अगदी बरं वाटेल. हो. मा अशी काय पाप राहिली नको काही 4-5 वर्ष आईला याला उशीर झाला ना तिथे आपल्या आईची साडी अंगावरती फूल पटायची आणि माझ्या मांडीवर बसायची आणि पांघरून आता की नाही ही तुम्हाला अहो, तुम्ही आवरा स्वतःला. तुझा आहे ना. आता आज डॉक्टर येतील ना तेव्हा आपल्याला निघायला हवं. मी काय म्हणते, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काय लागणार आहे तुम्हाला? हे बघा, तुम्ही असं अपसेट होऊ नका त्यांना. तसं काही काळजी करण्यासारखं नाहीये. अहो, ऑपरेशन म्हटलं की थोडा धोका हा असायचाच ना. तर मी तुम्हाला सांगणार होते की मी दवाखाना बंद करून येईपर्यंत तुम्ही नंदू बरोबर दवाखान्यात. हा हो, एवढं सांगणार होतीस तू? खात्री आहे तुझी? हो. मला वाटलं काय वाटतं? मला वाटलं तू काय सांगतेस मी काय. अहो, काय असं करताय? माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? मी तुम्हाला अंधारात ठेवेन असं वाटतंय का तुम्हाला? अहो, तसं काही वेगळा प्रकार असता तर मी सांगितलं असतं की नाही तुम्हाला? तुझ्याबद्दल खात्री आहे ग. तशी ती खूप हुशार दिसते. नजरेत सुद्धा थोडाफार फरक पडलाय तिथे. आणि आता केस देखील वाढायला लागले तिचे. परवा मी तिला एक गोष्ट कबूल केली. कोणती? की बरी होऊन घरी आली ना की आपण दक्षिण भारतात कन्याकुमारीला जायचं. अरे वा, तिला एकटीलाच घेऊन जा ना, आम्हाला नाही. आपण सगळे जण जाऊया ना. कन्याकुमारी व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. फार फार सुंदर आहे. हो, फार सुंदर, पण फार दूर. नाही विमानानं आपण विमानानं जाऊया. हे बघा, कचेरीत पक्षकार आले असतील ना तर त्यांना एकदा वाटेला लावा आणि तुम्ही लवकर या. हा, जा सावकाश. विसरलो होतो. हो, बरं. हरिभाऊला तिथे थांबायला सांगा. तुम्ही सावकाश जा आणि लवकर या. आला तुम्ही? आपण निघायची तयारी झाली आहे. हा, मी नंदूला पकडतो, तिला घेऊन. हो हो. काय? तुम्ही देवदत्ताला सांगितलं? नाही आणि सांगायचं नाही असं ठरवलं. नाही, तुम्ही देवदत्ताला फसवता मुक्ता. हे बरं नाही मुक्ता. अहो, बरं नसेल कदाचित, पण तेवढंच खरंय. डॉक्टर सगळे आधार ज्यावेळी फसतात ना तेव्हा फसणं आणि फसवणं जाणं एवढंच आपल्या हाती राहतं. कदाचित ते तुम्हाला नाही कळणार आणि त्यांना ते कळणार कसं? तुम्ही आजचं मरण फक्त उद्यावर ढकलता. हो डॉक्टर, मी आजचं
सगळीच जण आजचं मरण उद्यावर ढकलते. प्रसंग गुदरला की स्वतःला फसवी. डॉक्टर, डॉक्टर, आणि या फसगतीच्या सावलीखाली आपणही फसवले जातो. डॉक्टर, मी त्यांच्याशी काही बोलले नाही आणि बोलणार नाही. तुम्ही काही त्यांच्याशी बोलू नका आणि हे भान तुम्ही ठेवायला हवं. ज्याचं त्यांना जेव्हा कळेल ना तेव्हा मग कळू दे. आले आले, सावकाशी ये. ये. सावकाश. आणि तिला खाली. मम्मा हो ग. हवं आलीस काय? मग तू तर ग्रेटच आहेस ना बाई. सावकाश उतर. तू झालीस आजीबाई, मग मम्मीला नको व्हायला. ए बाबा, माझी हात घ्यायला काही हरकत नाही हा. सांभाळ बाबा. रोज मी तुझा कान पकडे आणि तुला जोडीने नमस्कार करायला लावे. हो की नाही हो पप्पा? पप्पा नाही ग. मग पप्पा नाही बेटा, मी डॉक्टर सुभाष. बोल. आणि मी रॅकेट अगं मीच सांगितली त्याला. अगं हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची आहे का? तुझा काय विचार आहे? मम्मा अजून कशी आले नाहीत पप्पा? अगं येतील ग. ऑफिस मध्ये बसलायत ना ते. पक्षकार गेले ना की येतील एवढे. जय गंगाराम, जा ऑफिस मध्ये आणि त्यांना म्हणावं लवकर घरी या. काय ग नंदू, हे रॅकेट कशाला आणायला सांगितलं? तुझा काय तर काय हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी? काही अशक्य नाही. तुझा जीव गुंतलाय ना त्या रॅकेट मध्ये. रॅकेट वापरताना ह्याचं स्मरण ठेव म्हणजे भरून पावले हो. म्हणजे म्हणजे काय म्हणजे हे असं पुढे मला माहितीये माझ्या रॅकेटवर जो 5 दिवसांपासून गोळा आहे तो. हे बघ, त्याची योग्य अशी देखभाल करायची हा. मी करत होते तशी. हे बघू. पप्पा कुठे राहिलेत ग? निघायचं निघायचं पण हो. तुम्ही आधी इकडे या बघू. काय सांगते? बा, हा तुम्ही सकाळपासून माझा डोळा चुकवते नाही का? का ग बाई, तुझं असं कोणता देणं सोडून चाललो होतो मी? सकाळपासून तू सगळ्या साळ काळ्या माकड्यांच्या गाराड्या, मग मी काय करणार? ते काही असू दे. पण पप्पा, हॉस्पिटल मध्ये जाण्यापूर्वी मला सगळं कबूल करून घ्यायचंय ना तुमच्याकडून. मम्मा, पप्पानी सगळं कबूल केलंय ना. अगं ते आपल्याला दक्षिण भारताच्या सहलीला घेऊन जाणार आहेत. हो, मगाशी म्हणाले मला खरं. पटली ना खात्री? तुम्ही काही बोलू नका. मम्मा, प्रवासाचा सगळा खर्च आपले पप्पा करणार आहेत आणि शॉपिंगचा खर्च तू आणि दादाने करायचा. शॉपिंग कुणाचं? कुणाचं नाही कुणाचं, माझं आणि हेमाचं. मेलो, माझा निकाल लागला. त्यापेक्षा आपण असं करूया ना, शॉपिंगचा खर्च हे करतील आणि इतर सगळा खर्च आम्ही करू. हो कबूल हो कबूल का? अहो बायकांची शॉपिंग म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे? हो, तुम्ही फिरायला गेलात तर त्यांच्या शॉपिंगला तुमच्या डोक्यावरचा केस शिल्लक राहणार नाहीत. हो, मी तरी कुठून देणार आहे पैसे? मग आणि ही तरी कुठून आणणार आहे? सगळा कारभार आमची नंदू सांभाळते. ती शिल्लक टाकणार आणि तीच पैसे तुमचे देणार. पाहिलं डॉक्टर काका कसे लपाडे पप्पा. पप्पा ते काही नाही का. तुम्ही सगळा खर्च करणार आहात प्रवासाचा आणि दादा तुला सुद्धा बजावून ठेवते हो. हो, पण आपण नक्की जायचंय कधी? मी सांगते हा, 1 मिनिट. पप्पा तुम्ही काही बोलू नका. डॉक्टर काका, मला बरं होऊन यायला किती दिवस लागतील हो? मी सांगते, 25-30 दिवस लागतील.
मला तू नेणार अगं तुझा बाप पैसे खर्च करणार अगं मग फुकटची मजा कोणाला नकोय पण डॉक्टर माझी एक अट आहे हा? प्रवासात तुम्ही मला पथ्य पाण्याचं काही सांगायचं नाही तर असं असेल ना तर मी सगळा खर्च करायला तयार आहे झालं ना सगळं तुझ्या मनासारखं हो मला ना म्हैसूरचं वृंदावन गार्डन बघायचंय कन्याकुमारीला तिन्ही बाजूने एकमेकात मिसळलेला विशाल असा महासागर बघायचंय आणि आणि बघायची ती हातात वरमाला घेऊन वाट बघत असलेली प्रणयवेळी कन्याकुमारी मम्मा आपण तिथे पौर्णिमेला पोचायचं अरे जय तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं ना की डोळ्याचं पानं फिटलं असं म्हणतात पण डोळे पप्पा हे निघायचं ना अरे काय पप्पा हो तुम्ही तर ग्रेटच आता मम्मा तू दवाखाना संपल्यानंतरच येणार आहेस ना हो 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 दवाखाना संपल्यानंतर येणार आहे पण तोपर्यंत हे सगळे जण तुझ्या बरोबर आहेत सगळे नको फक्त पप्पा असले म्हणजे झालं बरं हे काय पप्पा तुम्ही रडताय पप्पा तुम्ही ना क्रेझीच आहात अहो एवढंच ऑपरेशन कसं रडताय तुम्ही नाही गं, काय करते पुतळी नाही बरं ते असू दे पप्पा मी अजून एक भाजी मागितली तर कबूल करा कबूल करून दे मला. पप्पा तुम्ही रोज संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जाल ना तिथे तो आंधळा असतो त्याला तो जे काही मागेल ते द्या आंधळे पण खूप वाईट असतो पप्पा चला निघूया ना आता हो चला सगळेच जण निघा मम्मी तू इथेच थांब हो हेमा तू मम्मी सोबतच थांब हो आज तिच्याबरोबर कोणीतरी असणं गरजेचं आहे मम्मा अगं हा पडदा किती स्ट्रॉंग दिसतोय ना बघ ना मम्मा